देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून या किल्ल्यांना जी युनेस्कोमध्ये संधी मिळाली, त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व किल्ल्यांचं चांगल्या प्रकारचं नियोजन करून युनेस्कोपर्यंत पाठवण्याचा चांगला उपयोग केला आणि त्याला न्याय मिळाला। आज मुरबाड मतदारसंघामधून माझ्या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यांचं संवर्धन करण्यामध्ये सहभागी व्हावं, स्वच्छता राखावी, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करावेत, योगाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या पद्धतीने त्याच्यात माहिती व्हावी, हे चांगले उपक्रम हाती घेऊन केवळ शिवनेरीला जन्मस्थान म्हणून सुरुवात करतोय, पण सगळ्या किल्ल्यांच्यावर जाण्याचा प्रयत्न होईल। निश्चितपणे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मला स्वतःला सुद्धा इथं आणण्यात आनंद वाटला। मनापासून शुभेच्छा छत्रपती शिवरायांचे किल्ले हे महाराष्ट्रातील जे 11 किल्ले त्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये ज्यांचा समाविष्ट झाला आहे, त्यातील महत्त्वाचा किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला। याला महत्त्व असं आहे की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक राजे शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान आहे आणि त्यांच्या जन्मस्थानापासून आम्ही गड किल्ले संवर्धन या नवीन अभियानाला सुरुवात करतोय। या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान असेल, या व्यतिरिक्त या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत जनजागृतीसाठी योगासनाचं देखील आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे। मला एक सांगायला आवडेल की अनेक शिवप्रेमी आहेत या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी येत असतात, परंतु आपण या किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याचं काम, याचं छत्रपतीचा मावळा म्हणून हे आपलं कर्तव्य आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी हा ऐतिहासिक वारसा याचं जतन करण्याचं काम, या ठेव्याचं जतन करण्याचं काम हे आपलं आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी खरा इतिहास काय ते कळेल, कारण ज्यांना इतिहास असतो त्यांनाच फक्त भविष्य असतं। म्हणून खऱ्या अर्थाने आज हा पहिला किल्ला झाला आणि टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राचे जेवढे किल्ले असतील ते आम्ही या अभियानात घेणार आहोत। फक्त 12 किल्ले नसून जे काही दुर्लक्षित किल्ले असतील त्या ठिकाणी देखील जाणार आहोत